साधक हो. व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. ओम वक्रतुंड. आता आपण सामवेदाबद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. यूट्यूबवर दोन्ही तिन्ही गोष्टी चालू आहेत. आता आपण श्रीरामलिंग महापुराण याच्याबद्दल माहिती सांगितली 5व्या अध्यायाची. आता दुसरा विषय सुरू करतोय. भगवान कृष्ण म्हणाले, सामवेदो अस्मी, मी स्वतः सामवेद आहे. सामवेदामध्ये 1875 कलम म्हणजे नियम सांगितले धर्माचे. त्याप्रमाणे जे वागतील त्याला ईश्वर प्राप्त होईल, बाकी त्यांना होणार नाही. तेव्हा त्यासाठी आपण या ठिकाणी एक ऋचा म्हणणार आहोत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गम गणपते नमः. ओम नमः शिवाय. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विच्चे. ओम नमो भगवते सूर्यनारायण. हरि ओम तत्सत. ओम ऐका. आता सांगायचा मुद्दा म्हणजे ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं. ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगरुविदं योगज्ञानगम्यं वन्दे विष्णुभवहारं सर्वलोकैकनाथं. ओम त्वं पुरुषस्नाच्या दासायं युधाक्षदालयमसें पुरंदरं चक्रुं शिवप्रवस्तं इंद्रं प्रायतावसें. आता या ठिकाणी आपण जी भक्ती करतोय ती भक्तीमध्ये आपण खिचडी खातो, कधी कधी मग आपण निर्णय पदार्थ खातो. तर या ठिकाणी सामवेदामध्ये जेव्हा काय खातात, सोमरस पितात. सोमरस, इंद्र सोमरस पितो, देवांचा राजा. आणि 33 कोटी देव सोमरस पितात. शंकर सुद्धा सोमरस पिऊन राहतात. गोटा किंवा गांजा फुकीत नाही, लक्षात ठेवा. कारण काय झालं, एक दिवस नंदी म्हणले, महाराज हे सगळी माणसं वर यायला लागली आणि हे जरा कैलास आली त्यांना जागा पुढे राहायला, मग काय करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीतरी युक्ती काढा. मग शंकराने एक चिलीम हातात धरली, अशी धरली, फुकट दूर काढणे. पुन्हा एक गोटा असा लांब धरला, तो संपला. आणि मग त्या भक्तांना वाटलं, बाबा भगवान शंकर गोटा पिवतोय आणि चिलीम ओढतोय, आपण वडा. मग अशा करताना भगवान शंकराने की जे खरे आहेत ते वर जातील, जे खोटे आहेत ते वर जाणार नाही, याच्याकरता हा नियम दिला. त्यामुळं हा जो समाज आहे भक्ती करणारा या ठिकाणी फसून गेलेला आहे. तो या ठिकाणी ऋचा आहे, आपण ते वाचून पाहू. हे इंद्रा परमेश्वरा, देवांचा राजा, तू शेकडो हजारो अशा ते शक्तीचा शलाका मानला दान म्हणून देतच असतोस. सामगायन व ज्ञानयुक्त मधुर अशी स्तुती करून आम्ही शत्रूंची नगरे उद्ध्वस्त केली आहेत. तुम्ही आम्ही आमच्या रक्षणाची उपासना करीत आहोत. ही उपासना करताना आम्ही तुम्हाला सोमरस देतो आहे. ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा याला सोमरस म्हटलेला आहे. तर हा सोमरस पिल्यानंतर ईश्वर प्राप्ती होते आणि ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला दुःख होत नाही, आपल्याला सुख शांती प्राप्ती होते. त्या दृष्टीने आपण आपला जो आहार आहे
तो दररोज फळं खाल्ली पाहिजे, दूध पिले पाहिजेत. आणि या ठिकाणी एक लिहिलं आहे, दररोज शेंगदाणे, साबुदाणा आणि राजगिरा आणि फळांचा रस हा तुमचा आहार जर कायम असेल तर देव 24 तास तुमच्या जवळ राहीन. असं अगदी थोडक्यात सांगून आजचं प्रवचनाला ते आपण संपवत आहोत. ओम श्री अमृत मंथनेश्वर कलियुत्तम महाराज की जय. स्वयंभू महा पंचसागरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. मातृश्री अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधुसंत की जय. धर्म की जय. हरिओम तत्सत. ओम शांती. आता या ठिकाणी 12 लग्नाचा सोहळा होणार आहे. तो भाविकांनी अवश्य त्याचा लाभ घ्यावा. हरिओम दत्त. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.